तर विद्यार्थ्यांनो एका स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। आज आपण या सुपर क्लासमध्ये ना TCS आणि IBPS फिक्स असलेले जे जीके क्वेश्चन्स आहेत, म्हणजे अशाच प्रकारचे जे जीके क्वेश्चन्स आहेत TCS IBPS पॅटर्न विचारते, यापेक्षा कसल्याही प्रकारचे जे जीके क्वेश्चन्स आहेत किंवा मराठी व्याकरणचे क्वेश्चन्स आहेत किंवा इंग्लिशचे क्वेश्चन्स आहेत, विद्यार्थ्यांनो अशाच प्रकारचे विचारते 100% खात्री आहे। आणि त्या कारणास्तव काय करायचं आहे, सर्वांनी या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल, कोणत्याही कारणास्तव किंवा या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब जर नसेल केलेले, लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। कशासाठी, जेव्हा तुम्ही सबस्क्राईब एकदम फ्री असते, जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करसाल ना, तेव्हा होईल काय की आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास अतिशय महत्त्वाची जेव्हा कधी अपलोड होईल ना, त्वरित त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर स्मार्टफोनवर प्राप्त होऊन जाईल जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करसाल। आणि या सुपर क्लासला आताच्या आताच एक लाईक नक्कीच करून घ्यायचा आहे। चला आता सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो पाहूया। सर्वात पहिला प्रश्न असा आहे, सह्याद्रीचा मंद उतार कोणत्या दिशेला आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। सह्याद्रीचा मंद उतार पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण। तर ऑप्शन क्रमांक किती, 1 योग्य आहे। पूर्व दिशेला सह्याद्रीचा मंद उतार असलेला विद्यार्थ्यांनो आपल्या सर्वांना दिसून येतो। घेऊया दुसरा प्रश्न दुसऱ्या या ठिकाणी पाहूया काय आहे। आणि थोडासा आवाज माझा गळा दुखत असल्या कारणास्तव आवाज थोडासा नॉर्मल कमी ठेवेल मी, थोडा माफ करा त्यासाठी। तर तिसरे अँग्लो मराठा युद्ध कोणत्या वर्षी झाले होते ते आपल्याला विचारलेले आहे। तिसरे स्पेशली विचारलेले आहे की तिसरे अँग्लो मराठा युद्ध 1816-17, 1817-18, 1818-19, 1820-21। तर ऑप्शन क्रमांक किती, 3 योग्य आहे। 1818, 1819 या वर्षी जे आहे तिसरे अँग्लो मराठा युद्ध झालेले आपल्या सर्वांना दिसून येते। घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी तिसरा असा आहे विद्यार्थ्यांनो की भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे। संपूर्ण भारतातील विचारलेला आहे की मोठा कोणता आहे, शिवसमुद्र, श्रीशैलम किंवा कोयना किंवा खाली एक आहे। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। या ठिकाणी कोयना जो आहे भारतातील सर्वात मोठा काय तर जलविद्युत प्रकल्प असलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो। घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे चौथा। सूर्य मंदिर खालीलपैकी कोणी बांधलेले आहे ते विचारलेलं आहे। सूर्य मंदिर जे की अतिशय प्रसिद्ध असलेले आहे, तर या ठिकाणी कोणी बांधलेले आहे। या ठिकाणी भगवत देव, विठ्ठल देव किंवा नृसिंह देव किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। नृसिंह देव यांनी जे आहे सूर्य मंदिर विद्यार्थ्यांना आपल्याला बांधलेले आहे असे दिसून येते। घेऊया पुढचा प्रश्न पाहूया पुढचा काय राहील ते। प्रश्न 5वा, ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे। सर्वांना उत्तर येत असेल, बऱ्याच वेळेस जे आहे TCS आणि IBPS पॅटर्नने हा प्रश्न विचारलेला दिसून येतो। तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान नंदुरबार, चंद्रपूर, गडचिरोली किंवा नागपूर। तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणते तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान विद्यार्थ्यांना असलेले आपल्या सर्वांना दिसून येते। घेऊया पुढचा प्रश्न 6वा, राष्ट्रपती पद रिक्त झाल्यावर व उपराष्ट्रपती पदावर नसल्यावर त्यांचा जो कार्यभार आहे तो कोण सांभाळतो ते विचारलेलं आहे। राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास उपराष्ट्रपती सांभाळतो, पण तोही पदावर नसल्यास कोण सांभाळते। ऑप्शनमध्ये काय आहे, पंतप्रधान, राज्यपाल, सरन्यायाधीश किंवा गृहमंत्री। तर ऑप्शन क्रमांक 3 सरन्यायाधीश जे आहे राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास आणि उपराष्ट्रपती पदावर नसल्यास जे आहे सांभाळत असतात। घेऊया प्रश्न 7वा जो की आहे, नांदूर मधमेश्वर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। नांदूर मधमेश्वर, तर ऑप्शनमध्ये नागपूर, चंद्रपूर, नाशिक, रायगड। तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी 3 योग्य आहे। नाशिक या जिल्ह्यामध्ये काय तर नांदूर मधमेश्वर हे स्थित असलेले आपल्या सर्वांना माहीत असावे की आहे। प्रश्न 8वा, या ठिकाणी दमणगंगा नदी कोणत्या पर्वतात उगम पावते ते आपल्याला विचारलेलं आहे। नदीचं नाव आहे दमणगंगा, तर कोणत्या पर्वतात उगम पावते, भामरागड, सातपुडा, सह्याद्री किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। सह्याद्री पर्वतामध्ये दमणगंगा ही नदी उगम पावणारी आपल्याला असलेली दिसून येते। घेऊया पुढचा प्रश्न। उच्च या शब्दाचा शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे। आता व्याकरणवर आलेले आहे। उच्च शब्दाचा जे शुद्ध शब्द आहे कोणता आहे। या ठिकाणी ऑप्शनमध्ये आहेत असा उच्च, हा उच्च, हा उच्च किंवा हा उच्च। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। हा जो शब्द आहे उच्च शब्दाचा एकदम शुद्ध असलेला विद्यार्थ्यांना आपल्याला माहिती असावा की आहे असे।
प्रश्न 10वा घेऊया. ज्येष्ठ या शब्दाचा शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. आता या ठिकाणी ज्येष्ठ हा शब्द आहे जो की आपल्याला ओळखायचा आहे की कोणता असा अतिशय शुद्ध आहे. या ठिकाणी कशा प्रकारचे ज्येष्ठ आहेत? ए ज्येष्ठ, हा ज्येष्ठ, हा ज्येष्ठ, हा ज्येष्ठ किंवा हा ज्येष्ठ. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक किती 3 योग्य राहणार आहे. ज्येष्ठ हा जो शब्द आहे, ज्येष्ठचा अतिशय शुद्ध असलेला शब्द आपल्या सर्वांना दिसून येतो. घेऊया पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांना आपल्यासमोर काय राहील ते. प्रश्न या ठिकाणी आहे 11वा. PM ग्राम सडक योजना कोणत्या वर्षी सुरू झालेली होती? PM ग्राम सडक योजना विचारलेली आहे विद्यार्थ्यांनो. ऑप्शनमध्ये काय आहेत? 25 डिसेंबर 2000, 25 डिसेंबर 2001, 25 डिसेंबर 2003, 25 डिसेंबर 2004. 25 डिसेंबरला झाली हे तर कन्फर्मच आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहणार आहे. 25 डिसेंबर 2000 या वर्षी PM ग्राम सडक योजना जी आहे ती सुरू झालेली दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी 12वा असा आहे. इंग्लिशमधील आपल्याला दिसून येतो स्क्वॉलिड या शब्दाचा सिनोनिमस शब्द आपल्याला सांगायचा आहे. शब्द आहे स्क्वॉलिड, शब्दाचा समानार्थी. तर ग्रीमी, ग्रिप्स, ग्रिस्ट किंवा ग्रीमर. तर ऑप्शन क्रमांक किती 1 योग्य आहे. ग्रीमी जो आहे विद्यार्थ्यांनो तो स्क्वॉलिड या शब्दाचा एक समानार्थी शब्द असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. प्रश्न 13वा घेऊया. ॲडमोनिज चा अँटोनिमस शब्द आपल्याला ओळखायचा आहे. आता या ठिकाणी अँटोनिमस विचारलेला आहे ॲडमोनिस या शब्दाचा. ऑप्शनमध्ये क्रेज, प्रेस, व्रेक किंवा जर्की. तर ऑप्शन क्रमांक किती विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. प्रेस असा जो शब्द आहे तो ॲडमोनिस या शब्दाचा अँटोनिमस असलेला आपल्या सर्वांना माहीत असावा की आहे. प्रश्न 14वा कव्हर करूया. भावना खूप छान नृत्य करते. भावना काय आहे ते विचारलेलं आहे. भावना खूप छान नृत्य करते. यातील भावना काय आहे ते विचारलेले आहे. क्रियाविशेषण, कर्ता, विभक्ती किंवा या ठिकाणी वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी किती योग्य आहे? 2. म्हणजेच भावना खूप छान नृत्य करते तर भावना काय आहे तर कर्ता आहे. या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. घेऊया 15वा प्रश्न. राहुल मुलगा आहे या वाक्यातील सामान्य नाम ओळखायचं आहे की काय आहे? वाक्य काय आहे? राहुल मुलगा आहे. तर सामान्य नाम काय आहे? राहुल, मुलगा आहे किंवा या ठिकाणी चांगला. तर ऑप्शन क्रमांक किती विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. मुलगा हे जे आहे, राहुल मुलगा आहे या वाक्यातील सामान्य नाम असलेले दिसून येते. घेऊया 16वा प्रश्न. प्रश्न असा आहे की सिंधू संस्कृतीचे बंदर शहर कोणत्या शहराला म्हणतात ते विचारलेलं आहे. कोणत्या नदीचे? तर या ठिकाणी नदी आहे विद्यार्थ्यांनो सिंधू नदीचे बंदर शहर लोथल, हडप्पा, सिंधू किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. लोथल जे आहे सिंधू संस्कृतीचे बंदर शहर म्हणून ओळखले जात असते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न आहे 17वा. महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणते पुस्तक 1873 मध्ये लिहिलेले आहे ते विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो. आपल्याला लक्षात घ्यायचं आहे फक्त की वर्ष होते की 1873 या वर्षी कोणते पुस्तक लिहिलेले होते. गुलामगिरी, सत्यगिरी, माफ करा जर चुकला असला तर सत्य किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक किती 1 योग्य आहे. गुलामगिरी हे जे पुस्तक आहे 1873 मध्ये महात्मा फुले यांनी लिहिलेले आहे. घेऊया 18वा प्रश्न. जो, जी, जे हे खालीलपैकी कोणत्या शब्दाच्या जाती आहेत ते विचारलेलं आहे. लक्षात घ्यायचं आहे जो, जी, जे हे कोणत्या शब्दाच्या जाती आहेत. क्रियापद, नाम, विशेषण किंवा सर्वनाम. तर ऑप्शन क्रमांक किती विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 4 योग्य आहे. सर्वनामाच्या जाती म्हणजेच जो, जी, जे हे असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात. घेऊया 19वा प्रश्न जो की आहे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात. सोपा प्रश्न आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात. ऑप्शनमध्ये आहे क्रियापद, नाम, विशेषण, सर्वनाम. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हटलेले आपल्या सर्वांना विद्यार्थ्यांना पाहावयास मिळते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 20वा. सुदान, दक्षिण आफ्रिका तर क्युबा बरोबर काय आपल्याला सांगायचं आहे. लक्षात घ्या. सुदान बरोबर दक्षिण आफ्रिका तर क्युबा बरोबर काय. दक्षिण अमेरिका, रशिया, आशिया किंवा उत्तर अमेरिका. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. क्युबा बरोबर उत्तर अमेरिका हे योग्य उत्तर आपल्याला असलेले दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 21वा. अतिशहाणा त्याचा
डॅश डॅश रिकामा मनी पूर्ण करायचे आहे. सोपं आहे, सर्वांना याचं उत्तर येतच असेल, मी खात्री सांगू इच्छितो खात्रीने. तर अतिशहाणा त्याचा काय, वासरू, बैल, गाय. तर ऑप्शन क्रमांक 2 अतिशहाणा त्याचा बैल रिकामा ही एक अतिशय प्रसिद्ध असलेली विद्यार्थ्यांना म्हण असलेली आपल्या सर्वांना दिसून येते. घेऊया प्रश्न 22वा. राज्यघटनेमध्ये राज्यातील बजेट संबंधी असलेले कलम कोणते आहेत ते सांगायचं आहे. बजेट संबंधित असलेले कलम कोणते आहे दिलेल्या पर्यायापैकी? तर ऑप्शनमध्ये काय आहे, कलम 204, 203, 202 किंवा कलम 205. तर ऑप्शन क्रमांक किती योग्य राहील विद्यार्थ्यांनो? ऑप्शन क्रमांक 3 कलम 202 जी आहे ती राज्यघटनेतील राज्यातील बजेट संबंधित असलेले कलम आपल्याला सर्वांना दिसून येते. प्रश्न 23वा करूया. भारतातील कोणत्या शहराला बँकेचे शहर म्हणतात ते विचारलेलं आहे. बँकेचे शहर कोणत्या शहराला म्हणतात? बंगळुरू, चेन्नई, विशाखापट्टणम, हैदराबाद. तर ऑप्शन क्रमांक किती? 1 योग्य आहे. बंगळुरूला जे आहे भारतातील बँकेचे शहर असे म्हटले जात असते. घेऊया प्रश्न 24वा. या ठिकाणी आज मंगळवार आहे, तर 3 दिवसापूर्वी कोणता वार होता ते आपल्याला सांगायचं आहे. आता या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांना आपल्याला तुम्हाला कॉमेंट करून सांगायचं आहे. आज मंगळवार आहे, तर 3 दिवसांनी कोणता वार होता ते विचारलेलं आहे. गुरुवार, शुक्रवार, बुधवार किंवा शनिवार. कॉमेंट करून ज्यांना हे उत्तर येते त्यांनी सर्वांनी नक्की सांगायचं आहे, कारण ज्यांना येत नाही ते तुमचे कॉमेंट पाहून उत्तर शोधतील, माहीत करून घेतील. प्रश्न 25वा. भारतातील 13व्या लोकसभेचा जो कालावधी आहे दिलेल्या पर्यायापैकी कोणता योग्य आहे ते सांगायचं आहे. कितव्या? 13व्या लोकसभेचा कालावधी विचारलेला आहे. 1995 ते 2000, 1999 ते 2004, 1998 ते 2003, 2003 ते 2008. तर ऑप्शन क्रमांक किती विद्यार्थ्यांनो? 1999 ते 2004 हा जो आहे 13व्या लोकसभेचा कालावधी असलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो. तर घेऊया 26वा प्रश्न. या ठिकाणी प्रधानमंत्री ग्रामोदय योजना कोणत्या वर्षी सुरू झालेली आहे? कोणती? प्रधानमंत्री ग्रामोदय योजना 2001, 2002, 2003, 2004, 2005, 2006. तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये की योग्य राहणार किती आहे विद्यार्थ्यांनो? ऑप्शन क्रमांक 2 2003 ते 2004 या वर्षी जे आहे प्रधानमंत्री ग्रामोदय योजना सुरू झालेली आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न 27वा पाहूया. या ठिकाणी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी उघडण्यासाठी किमान किती व्यक्ती आवश्यक असतात ते विचारलेलं आहे. प्रायव्हेट लिमिटेड असते बऱ्याच, म्हणजे प्रत्येक कंपनी प्रायव्हेट लिमिटेडच असते लगभग असं पाहिलं तर कंपनी खोलण्यासाठी किमान व्यक्ती किती लागतात? 2 व्यक्ती, 1 व्यक्ती, 6 व्यक्ती किंवा 4 व्यक्ती. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 4 योग्य आहे. कमीत कमी 4 व्यक्तीचा समावेश एक प्रायव्हेट कंपनी ओपन करण्यासाठी, खोलण्यासाठी, उघडण्यासाठी लागत असतात. या ठिकाणी GST लागू झाल्याची अधिकृत घोषणा कोणी केलेली होती? GST 2017मध्ये लागू झाली, तर त्याची घोषणा जी आहे अधिकृत घोषणा कोणातर्फे करण्यात आलेली होती? पंतप्रधान, राष्ट्रपती, सरन्यायाधीश किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती यांच्यातर्फे जे आहे GST लागू झाल्याची अधिकृत घोषणाही करण्यात आलेली दिसून येते. प्रश्न 29वा. GST भारतामध्ये कोणत्या दिवशीपासून लागू झालेली आहे ते विचारलेलं आहे. आता या ठिकाणी 2017मध्ये तर झाली ही सर्वांनाच माहीत आहे, तर तो दिवस कोणता होता? 4 जुलै 2017, 3 जुलै 2017, 2 जुलै 2017 किंवा 1 जुलै 2017. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी योग्य राहणार आहे 4. 1 जुलै 2017 या रोजी, या वर्षी जे आहे GST लागू झाल्याची अधिकृत घोषणा राष्ट्रपती यांनी केलेली होती. प्रश्न 30वा. कोणत्या नदीस महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात ते विचारलेलं आहे. सर्वांना याचं उत्तर यायला पाहिजे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हणतात? सतलज, गंगा, कावेरी किंवा कोयना. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 4 योग्य आहे. कोयना नदीला जे आहे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे संबोधले जात असते. आता विद्यार्थ्यांनो आपल्याला काय करायचं आहे की IBPS पॅटर्न जे आहे विद्यार्थ्यांनो, या पॅटर्ननुसार आपण जे आहे आजचे जी के क्वेश्चन्स घेतलेले आहेत, तसेच विद्यार्थ्यांनो TCS पॅटर्ननुसार ही आजचे जी के क्वेश्चन्स अतिशय महत्त्वाचे आहे. तर या दोन्ही पॅटर्नसाठी विद्यार्थ्यांनो आपण काय केलेले आहे 500 पेजेस आहेत, प्रश्न नाहीत, 500 पेजेसचे एक PDF तयार केलेली आहे विद्यार्थ्यांनो 4 महिन्याच्या कालावधीमधून. तर हे PDF जर आपल्याला हवे असेल तर काय करायचं आहे, आपल्याला
डिस्क्रिप्शनमध्ये जो मोबाईल नंबर दिलेला आहे मी त्यावर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे आणि 149 पेमेंट करून ते PDF लगेच घ्यायचं आहे. कारण TCS आणि IBPS पॅटर्ननुसार ते GK क्वेश्चन्स काढलेले आहेत. 500 पेजेसचं PDF आहे. तर सर्वांनी नक्कीच घ्या आणि सुप्रकाशला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे. कारण अतिशय महत्त्वाचे येणाऱ्या काळामधील जे सुप्रक्लास आहेत ते तुमच्यातर्फे मिस नाही होणार या कारणास्तव. तर भेटूया पुढच्या एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुप्रक्लासमध्ये.